मैं रिक्शा भी चलाएगा, पैसा भी कमाएगा, लेकिन मराठी नहीं बोलेगा। इसलिए बोलता हूँ, जा मराठी नहीं बोलता। महाराष्ट्रात व्यवसाय करायचा, महाराष्ट्राच्या रस्त्यावर रिक्षा चालवायची, पण मराठी बोलायची नाही. सरकारने दिलेली 15 ऑगस्टची मुदत संपली. मात्र नवी मुंबईतील एका रिक्षा चालकाच्या या व्हिडिओने आता नव्या वादाला तोंड फोडलंय. महाराष्ट्र राज्य सरकार के मिनिस्टर प्रताप सरनाईक जी ने डेट रखा कि जो उत्तर भारतीय पर प्रांतीय मराठी नहीं बोलेगा उसका लाइसेंस रद्द कर दिया जाएगा, चाहे वो टैक्सी वाला हो चाहे वह रिक्शा वाला हो. मी रिक्षा चालवेन, पैसे कमवेन, पण मराठी बोलणार नाही. हे शब्द आहेत उत्तर भारतीय विकास सेनेचा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पंडित संजय दुबे याचे. जा मराठी नाही बोलता, अशा अत्यंत उर्मट आणि आक्रमक भाषेत या परप्रांतीय चालकाने थेट महाराष्ट्राच्या कायद्याला, प्रशासनाला आणि मंत्री प्रताप सरनाईकांना आव्हान दिलंय. जो शहनशाही चल रही है, इस शहनशाही पे संजय दुबे कभी मराठी नहीं बोलेगा. नहीं तो बैठो मराठी में बात करो, मैं मराठी में बात करता हूँ, लेकिन तुम्हारी लोगों की गुंडागिरी, भाईगिरी से संजय दुबे कभी मराठी बोलने वाला नहीं है. महाराष्ट्रातील प्रवाशांशी संवाद साधताना अडचणी येऊ नयेत यासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियमानुसार रिक्षा टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. ज्यांना मराठी येत नाही त्यांना शिकण्यासाठी सरकारने महाराष्ट्र दिन म्हणजेच 1 मे पासून ते 15 ऑगस्ट पर्यंत तब्बल 105 दिवसांची पुरेशी मुदत दिली होती. या काळात ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षाचीही सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी आमच्याकडे नोंदणी केली. त्यापैकी जवळजवळ 1,40,000 यांनी ते प्रशिक्षण पूर्ण केलं आणि त्यांना मराठी भाषेचं ज्ञान सुद्धा अवगत झालं. कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीने त्यांना प्रमाणपत्र सुद्धा आज उद्याला देण्यात येणार. राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रवाशांशी दैनंदिन व्यवहार करता यावा यासाठी मराठीचे ज्ञान आवश्यक करण्यात आलंय. अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी सरकारने थेट वेळही दिला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 15 ऑगस्ट ही अंतिम मुदत असून यापुढे एकही दिवस मुदतवाढ मिळणार नाही. तसंच मराठी न बोलणाऱ्या चालकांवर परवाना रद्द करण्याची कडक कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलं होतं. पण सरकारच्या या कडक इशाऱ्यानंतरही या परप्रांतीय चालकांची मुजोरी आणि उद्दामपणा कायम असल्याचं या व्हायरल व्हिडिओवरून उघड झालंय. जे मगरूर आहेत, ज्यांना महाराष्ट्रात राहून मराठी भाषेबद्दल अभिमान नाही, महाराष्ट्राबद्दल अभिमान नाही, काही व्हिडिओ असे त्यांनी जाणीवपूर्वक व्हायरल केले, परिवहन मंत्र्यांच्या नावानं व्हायरल केले की जाओ तुमको जो करना है वो करो, हम महाराष्ट्र में काम भी करेंगे, धंधा भी करेंगे, पैसा भी कमाएंगे, मगर मराठी सीखेंगे नहीं. अशा मुजोर रिक्षा टॅक्सी चालकांना कायद्याच्या कक्षेमध्ये आणून आम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यावर जी आहे ती कारवाई आता करणार आहोत. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रातच पोट भरून इथल्याच अधिकृत भाषेचा असा अनादर करणाऱ्या परप्रांतीय चालकांवर आता पोलीस आणि आरटीओ प्रशासन काय कडक कारवाई करणार? या मुजोर रिक्षा चालकांचा परवाना कायमचा रद्द केला जाणार का? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य मराठी नागरिक विचारत आहेत. 15 ऑगस्टची मुदत संपल्यानंतर आता अशा मुजोर चालकांवर तात्काळ कारवाईचा बडगा उगारण्याची जोरदार मागणी होत आहे. भाषेच्या मुद्द्यावरून पेटलेला हा नवा वाद आता नक्की काय वळण घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.